सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एक स्वप्न जन्म घेत होतं. ते स्वप्न होतं स्वराज्याचं. पण स्वराज्य म्हणजे फक्त युद्ध नव्हतं, तर ते होतं एक वचन. आणि त्या वचनाची ओळख होती महाराजांची राजमुद्रा, म्हणजेच अष्टकोनी राजमुद्रा. महाराजांची राजमुद्रा ही अष्टकोनी होती. त्या 8 कोणांचा संबंध 8 दिशांशी तर कधी 8 देवींच्या आशीर्वादाशी लावला जायचा. महाराजांच्या राजमुद्रेतील प्रत्येक शब्दाला अर्थ होता. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजमुद्रेतील शब्दांची संख्या नेमकी 8 होती. इतकंच नाही तर पत्राच्या शेवटी वापरली जाणारी मर्यादेय विराजते ही मर्यादा मुद्रा, यातही 8च अक्षरे होती. ही राजमुद्रा फक्त एक शिक्का नव्हती, तर ही शपथ होती स्वराज्याची. परंतु हा फक्त योगायोग होता की स्वराज्यामागं दडलं होतं 8 या अंकाचं गुण? हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पण महाराजांच्या जीवनातील 8 या अंकाचा संबंध इथेच संपत नाही. याबद्दल आपण आणखी जाणून घेऊया अष्टाधार स्वराज्याचे याच्या पुढच्या भागात, द हिस्ट्री हॅकसोबत. पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.